मुरुड नंतर आता श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर श्रीवर्धन बीच शोचं शानदार आयोजन करण्यात आलंय। किनाऱ्यावर रम्य संध्याकाळ घालवल्यानंतर परतीकडे असलेल्या पर्यटकांसाठी हा कार्यक्रम एक अनपेक्षित आनंद देणारा ठरला। त्यामुळे पर्यटकांसह श्रीवर्धनकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। रायगड टाइम्स जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिकाकडून हा सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या कार्यक्रमासाठी खासदार सुनील तटकरे, नगर परिषद मुख्याधिकारी विराज लबडे आणि पोलीस निरीक्षक रिकामे यांचं सहकार्य लाभलं। शनिवार 7 डिसेंबर पासून श्रीवर्धन येथे सुरू झालेल्या बीच शोला तुफान प्रतिसाद मिळाला। श्रीवर्धनचे नायब तहसीलदार प्रथमेश बुरके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार उमाजी केळुसकर, रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष भारत रांजणकर, उपाध्यक्ष मोहन जाधव, उदय मांजरेकर उपस्थित होते। रायगड किनाऱ्यावरील पर्यटनाला चालना मिळावी, स्थानिक कलाकारांना खुले आणि मोफत व्यासपीठ मिळावे, तसंच आलेल्या पर्यटकांना जास्तीत जास्त आनंद घेता यावा असा उद्देश या कार्यक्रमामागचा असल्याचं संपादक राजन वेलकर यांनी म्हटलंय। पर्यटन वाढीसाठी सरकारनं अशा प्रकारे विविध उपक्रम राबवले पाहिजेत असंही ते यावेळी म्हणाले। या कार्यक्रमाची धुरा किशोर शिताळे यांनी सांभाळली आहे। सिद्धेश रघुवीर, मिलिंद पायकोळी, हितेंद्र बेंद्रे, उदय पायकोळी, शिशांत जाधव यांच्या वाद्याच्या तालावर पर्यटकांना थिरकायला भाग पाडलं। गायक ऋतिक गिरी, प्रथमेश पुसाळकर यांनी आपल्या गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। धीरज कर्देकर यांनी साऊंड सिस्टीम सांभाळली। दरम्यान अलिबाग, मुरुड प्रमाणे श्रीवर्धन बीच शो देखील मे महिन्याच्या शेवटपर्यंत अर्थात पावसाळा सुरू होईपर्यंत दर शनिवार रविवार आयोजित करण्यात येणार आहे। याबाबत श्रीवर्धनकरांनी अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून रायगड टाइम्स आणि श्रीवर्धन नगर परिषदेला धन्यवाद दिले आहेत। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।